बरं पायल, मी जरा बाहेर जाऊन येते. हा, आता कुठं? आता कुठं म्हणजे बाहेर? अहो तुम्हाला सारखं बाहेरच जायचं असतं का? म्हणजे फूट सूट आपलं काय झालं का? ती पर्स अडकवली का बाहेर? पर्स अडकवली का बाहेर? मग तुझ्या काय पोटात दुखतं का मी बाहेर गेलं? तुझा प्रॉब्लेम काय आहे? पोटात नाही दुखत, मग पण सारखं सारखं बाहेर. आता मी म्हटलेलं दोघींनी मिळून आता संध्याकाळी कामं करावी, तर नेमकी संध्याकाळच्या वेळेला बाहेर. मग तुला घरात काय बसायला आणली का पूजायला आणली? घरातली कामं मी केल्यावर तू काय करणार? मग मला एकटीलाच घरातली कामं करायची का? तुम्हाला नाही करायची मग तू घरातली सून आहे ना, तर घरातली कामं तूच करायची. जेव्हा मी या घरात आले होते ना सून होऊन, तर सगळी कामं मीच करत होते. माझ्या सासूला नव्हते सांगत. कळलं का? तुमचा जमाना वेगळा होता सासूबाई, आताचा जमाना वेगळा आहे. तू तसा कशाला विचार करते की आताचा जमाना वेगळा आहे आणि पहिल्याचा जमाना वेगळा आहे? हा, लागली सांगायला मला. आणि हे बघ, मी फिरायला चालले ना, मला असं हटकत जाऊ नको सारखं सारखं मांजरीवाणी आडवी येऊन. कळलं का? सारखे सारखे नाही हटकत, पहिल्यांदाच बोलले. पहिल्यांदाच बोलले. जेव्हा बघा तेव्हा कुठं निघालं ना की आलीच मांजरावानी, जेव्हा बघा तेव्हा निघालं ना की आलीच मांजरावानी. म्हणजे माझं पुढचं काम झालंच नाही पाहिजे. सदा का माझी तीच इच्छा असते, तुमचं काम झालंच नाही पाहिजे म्हणून मी येत असते. काय बाई, माझ्या पोराला ही अवदसा सुचली, ही असली पसंत केली. एवढ्या भारी भारी पोरी बघितल्या ते मी त्याच्यासाठी, पण हे 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 ध्यान आणलंय. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी भारी नाही दिसत का? तेच ना, दिखना देवा आणि फक्त त्या शोकेस पीस मध्ये ठेवा, एवढाच आहे. काही कामाचा नाही. बरोबर म्हणल्या तुम्ही. मी काय म्हणते, त्या शोकेस मध्ये ना अजून असा खूप भारी मोठा फोटो बनवून मी ना माझा लावणार आहे. किती भारी वाटेल. कोणी पण पाहुणे आले ना, पहिलं त्या फोटोकडे नजर जाणार. हा ना, लावायचंय. लागली सांगायला. एकदम काय हसले तर कोण म्हणाल का तुम्ही माझ्या सासूबाई सेम माझ्यासारखं तोंड करतात, असं 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 असं. किती भारी. शानेले. हे बघ, मला जाता नाही ना हे असं फालतू प्रश्न करून आणि फालती जोक मारून आहे ना मला हसवण्याचा प्रयत्न करू नको. तुला वाटन की मी सासूला हसवलं, तिच्यासारखी राहिलं, तर सासू घरात बसल काम करन, पण आणले माझं ठेंगान खेटर काम करायला ना आडायला. आणि हे बघ, माझी इच्छा आहे का तुम्ही आहे ना हसावं, खेळावं, माझ्या बरोबर उड्या माराव्या, दुसरं काहीच नाही. मी काही माकड नाही ते सांगे उड्या मारायला. कळलं का? मग आता असं 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 तर करतात. असं असं केलंय. उड्या मारणं वेगळे असतात. कसे मारतात दाखव बरं. तुम्ही दाखवा ना मारून मला. मला येतच नाही, मग मी कशाला माझं डोकं खाते. कुठे निघालं की टाइम राहणार नुसतं. हे बघ, मी फिरायला चालले, माझे पाये, माझ्या नवऱ्याचे पैसे तुझ्या काय ग बापाचं जात आहे? कोणाचे पैसे? माझ्या नवऱ्याचे. तुमच्या नवऱ्याचे कुठले? माझ्या नवऱ्याचे पैसे. ए बाई, काय माझा नवरा काय असाच नाहीये. माझ्या नवऱ्याने कमवून ठेवलं म्हणून मी आयुष करते. कळलं का? कुठं कमवून ठेवलंय? आता माझाच नवरा कमवतोय आणि त्याच्याच मग जीवावर तुम्ही आयुष मारताय असं पर्स बिर्स घेऊन. बाई, तुझ्या नवऱ्याला विचार बरं. आता कामाला लागलाय. बोलवते ना, विचारते ना. आता कामाला लागलाय. कुठून पैसे आणले होते? शिक्षण कसं झालं? कुणी केलं? माझ्या नवऱ्याने. कळलं का? आता तोंड आहे ना, तुझं तोंड आहे ना शांत ठेवायचं. माझ्या पुढे असं करायचं नाही. कळलं का? ते तुमचं कर्तव्यच होतं. म्हणे आम्ही शिकवलं आणि आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं आणि लागले करायला परत. असं काही झालं का? हीच ऍक्शन आहे कायम. कशी असं परत कर ना. तेवढंच येतंय तुम्हाला, दुसरं काय येतंय? माझ्या नवऱ्याला एवढंच करून ग गुंडवलंस तू, बाकी काही नाही. तुमच्या नवऱ्याला म्हणजे गोड गोड बोलून सासऱ्याला तुझ्या बाजूने केलंस ना. हा, तसं म्हणा. लेकाला तर केलेलंच आहे, सासऱ्यांना पण करून घेतलं आपल्या बाजूने. पण माझा नवरा जरा माझ्या मुठीत आहे. सासरा काही तुझं सगळं ऐकायचं नाही ना. हा, जरा पण आहे ना. पण तू जास्त बडबड करू नको बरं, मला जायचंय. लय नको नखरे करू. थांबा, कुठं चालल्या? जायचं नाही. जायचं नाही म्हणजे मी जाऊ दे. ऐकणार नाही मी. तू कोण आहे? तुमची काय ऐकू? अजिबात ऐकणार नाही. कळलं का? मला जायचंय, मी जाणार आहे. मी तुम्हाला जाऊच देणार नाही. अरे जाऊ असं पालीसारखं आडवी येत जाऊ नको बरं. सर जाऊ दे मला इकडं. हा, जायचं नाही तुम्हाला. आज मी बाहेरच जाऊ देणार नाही. तू ना, मी मारीन बरं का तुला. तुम्ही मला मारूच शकत नाही. तुम्ही फक्त एवढंच करू शकता. सासूबाई, जाऊ दे तिला नाही. माझ्या
पिढी झाली का त्या बायकोच्या कशाला नाद लागती माझ्या हा? तुला कळलं तुला का? अक्कल आहे का नाही? ती काय बोलती कळलं का? तू म्हातारी झाली आणि बोल तुझ्या तरुण बायकोला झाली. दात काढ. ऐका ना सासूबाईंना फक्त एवढंच येतं बरं का करता अरे पहिल्यापासून जशी तशीच आहे ना येतं. हा. तुझ्यासारखी नाही मी नुसती अशी अरे पण- मी किती याच्यामध्ये आई, भाग घेतला मला माहिती काय का तुला? म्हणायचं हा. तू शानी सुरती की नाही त्या पुरीच्या काय नाद लागायची गरज आहे सोन्याच्या नाद ती लागायची काय बोलली बघितलं का? काय म्हणली तुला? जाडी जाडी म्हणती काहीच्या बापाचं खाते काय काहीच्या बाहेरून आणून दिले तर मी खाल्ले आणि जाडी झाल्या तू कावा कमी तवा मी आहेच पहिल्यापासून तू बी नाही का करू असू दे ना दातच पाडी नाही का बुक्की मध्ये अरे हाय पण तू काय म्हणायचं तसं येते का? अरे माया करून वाटत जाती मग कशाला म्हणतो तसं? बायको तर म्हणते तू बी म्हण. मला तू सांग तू झाड आहेच का नाही मला हे बोलायचं मग काय राग आला तर? मी तू काय काय बोलणार? राग? तुम्हाला मी जाऊ देणार नाही काय आता लगेच तुम्हाला तू काय कुठं चालली? वाटलं पोराबरोबर असं थोडासा आवाज वाढवून बोललं का ए, लगेच तुम्हाला बाहेर ए, जावं ए, लागतं. ए, ए, शांत बस बरं, काय? तुला कुठं जायचं? शांत बस मला जायचंय फिरायला कळलं का मग हिला आणि मी घेऊन जाणार जा. आहे नीट मी जा. अजिबात घरात राहणार नाही आणि ना ऐका ना मला सासूबाई काय म्हणल्या माहितीये का काय म्हणली? आता आहे ना तुझा असा मस्त मोठा फोटो आहे ना हा. त्या शोकेस मध्ये लावू आपण हा भारी वाटेल. ढेकणा दिवा आणला ना शोकेश मध्ये ठेवा असं म्हणलं म्हणजे माझी मोठी तसं गाडी नाही म्हणली तवा तुला कळतंय का मग अरे देख ना देवान कुठं बी ठेवा म्हणतात ना हम्म, तिने देवळी- उदाहरण देवळी. दिलंय तुला काय काय दिवा? फोटो आणून नाही लावायला लावला अक्कल असली तर ना तुला ती कुठे न्यावं का? नाही, काय बिनाकलीची- बिनाकलीची बायको करून आणलीस अक्कलच नाही तिला जाऊ बरं दे. चल मी जाते बरं मग तुम्हाला खूप अक्कल आहे बरं ती एक काम मला कर. अडवती का मला जाऊ देत का नाही तुला काय काय म्हणणं तुझं अहो सासूबाई काय करतात माहितीये का रोज संध्याकाळ झाली त्यांना माहितीये आता घरात आपल्याला हिला मदत करावी लागेल म्हणून त्या काय करतात अशी हे बघा पर्स अडकवतात मला असं ए करतात बाई, इकडे ए बघा बाई, ना. हा, ए बाई. इकडे बघा ना एकदा हा. पर्स अडकवतात मला असं करतात आणि बाहेर जातात हे पण- असं करतात आणि बाहेर जातात कम्प्लीट आई सारखं शिकली का तू कशी हाय ना? बरोबर येतं, हा? हाय का नाही? बाई, द्या टाळी. बघ, बाई, ए, तुझा ए, हुशार ए, वागत ती. माहिती, तुम्ही तुझा असं ध्यान शांत का करताय नाही? ना. चांगलं नाही, हुशार आईला बाबा. काय म्हणतो आईला कशाला काय म्हणेन का चिडवतोय आईला जाडी म्हणते जाडी खाऊन खाऊन काय ह्याच्या घरी खाल्लं का अरे हा? पण नग आईच खाऊ दे पण नाही काय आपली तशी काय चाललंय पण सासूबाई आहेच माझी तशी तो फ्रुटी खाऊ नये सगळं का काम हा बायकोला पण खाऊ घालायचं आणि करायची झाड तू का नाही खात रे मग? तुम्हाला काय? तुझ्या आईला मग ऐका ना तुम्ही करापलेले भाकर खाऊन काळ पडलं चांगलं राजा कर मा बायकोला जाडी म्हणतो आता जाम मी का काय म्हणलंय मग, ना ना. ही भावानी म्हणते, ही भावानी बाबा तोंडाचे मी आणि नाही दात काढते कोण वरून. म्हणलं मग कोण त्यांना म्हणलं विचारा ना त्या कसं करतात कोण निघाल पर्स येऊन अहो रोज ते काय- संध्याकाळ झाली का पर्स अहो, अहो, तब्येत झाली तुम्ही काय म्हणले तब्येत झाली बरोबर का ह्या काय म्हणते तब्येत झाली हा तब्येत झाली म्हणल्या मग आता संध्याकाळची वेळ झाली जरा फिरून येते 1 2 4 5 किलोमीटर मग माझी तब्येत पण कमी होईल म्हणून मी चालले फिरायला माझं ऐका ना, आता आई काय करतात माहितीये का रोज संध्याकाळ झाली ना हे बघा नाना पर्स घ्यायची बरं का पर्स घेतात आणि ना माझ्या पुढे आल्या का असं करतात आणि बाहेर जातात असं करतात अगं मी आणि बाहेर एकदाच जातात. दाखवलं तिला मी एकदाच दाखवलं, 100 वेळा म्हणती. भया. आमची तुला सासूबाई माहिती पहिली डान्सर डान्सर होती. होती आईचं काय? सगळ्यात सासूबाई dancer dancer बाई होती. कशी शिकली हा. नाना आधीपासून सवय काय आईंना तिने माझ्या लग्नात किती असं डान्स केला करायची? सासूबाईंनी. पहिल्यापासून तमाशा आहे आहे आमचा. ना तमाशा. तमाशा नाही तरीच मला आवडतं बरं का. माझ्या आता तमाशा आहे का तिला आत्या तमाशातली तिला बायको आई आणली. जरा समजून नाही, सांग नाही. बाबा आता तोंडाचे. तमाशातली बायको आणली तुम्ही. मारा ती पर्स दररोज काय हा? काय रे, ती पर्स काय घेऊन जाते? अहो, मग असं तुझ्या लोक बापाचं गाव जेवण आहे का निघाली थोंड घेऊन दररोज गावात तुमचं तर अरे. लोकांना वाटेल नको का लय वाटेल. लय, 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 लय. अशीच जायची हे नाचायला लागलं बँडवाला बँड टाकून पळाला बँडला गाम फुटला बँड म्हणले अरे असलं प्राणी माझ्या आई बाप काय रे, काय तू घरची आई हे ना. जावई काय बोलतो बघ बाप. जावई नाही प्रेमाने मी बोलणार ना तुमच्या खरंच सोबत. ते मला असं वाटलं का कोणचं डुक्कर नाचायला बघ म्हणजे तुम्ही डुक्कर नाही, मला नाही, काय नाही, तुम्ही म्हणतोय. म्हणते. हा, तुम्ही पण हा मग मी ती आहे ना मग तुम्ही पण ते मला आणि ती सांगा सध्या आता, डान्सलाच लावली ही तिने. जर दोघं आई बाप जर असे करीत असेल तर माझ्या बायकोनी माझ्या संग काय केलं पाहिजे काय वा सगळं तुम्ही काय करायचं तुम्ही आम्हाला? नाचायचे मग ही काय करीन मला आपण मी नाचलंच नाही ना आता काय माझं नाचायचं वय राहिलं का होतं तेव्हा जवानपणीत कसं- नाचले. पण मग कशी असं हे बघा पर्स घ्यायची मी तर बसलेले असले का पर्स घ्यायची आणि असं करायचं आणि ती पर्स घेऊन असं निघायचं असंच करतात रोज रोज तसंच हा. बघ 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 तुझ्या समोर बघ तुझी भाऊजाई कशी माझा येतावून आणती अगं तुम्हीच दोघं नवरा बायको असं करतात म्हणले ती हा करणार मग बघा तुमच्या असं वागण्यामुळे बघा कशी कुशल माझ्या आईला डुक्कर म्हणताय काय डुक्कर आहे काय माझ्या तू नवरा म्हणला डुक्कर तिला मी म्हणलं डुक्कर तिला माझा नवरा काय? थांब, थांब, थांब. मामा मी म्हणलो ना हे डोळं काय म्हणलं
बँडवाला म्हणला मला फार घाम फुटला पैसे सुद्धा घ्यायला बँडवाला काय नाचायला आलते म्हणजे नाचले म्हणजे आमच्या आई नाचायला मग बँडवर पळून गेलं काय 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 बोलत ते राव पावलं तुम्ही नशीब ती सर ग तू जरा बाजूला तुझ्या बापाकडे बघू दे जरा बापाकडे बघू द्या म्हणलं डुक्कर तोंड दे तुमच्या मनात काय? तुमच्या मनात काय? एक काम कर ही परस बदल आपल्या तब्येतीच्या मानाने परस घे मग एक काम कर काय ना. नोकर काही ते बाजारच पिशी आणून दे मी तिला. ना मला ना तुमच्या संग बोलायचंच नाही आणि तुम्ही काय माझ्या निघा, महाग निघा, यायचं बघा, नाही निघा. मी उचलून चालले. आता बघा तेवढं आहे का आहे का द्यायचं आई हा. नोकरी काही करती आणि तुझ्या अहो, यान, याचं काय घेऊन बसला मा सासरा हा तिथं माझ्या गलवरीच्याच माग लागला ए! काय काही हा? डोक्यात लागलं काय काय? तुम्ही? ते बघा बघा अरे. नोकर आहे रे. माहित नाही तुला माहित नाही आणि तू नादी नको लागू आईचं नाशी रेली ना तर तुझ्या भोगाच आता काय आता नियोजन? मग अशी बसलीच होती ना माझ्या अंगावर फार तुम्ही आले म्हणून नाही तर माझा तर आज जीवच गेला तुझा असता भोगाच करणार तू आईपासून सावध राहा काय कोण म्हणलं आई तुला काही मला नाही बोलायचं सुट्टी काय काय झालं आई ना म्हणलं का ए आई बरं का आता मार खायचे मार खायचे. आई काय झालं मला नाही आता बोलायचं मी काय केलं आईचा तू व्यायाम पण सगळ्यांनी त्यांचं झालाय. तू पण त्यांचीच बाजू घेते मला नाही बोलायचं तुम्ही कुठं बाजू घेतली उलट दादाला म्हणलं असं का माझ्या आईला बोलवतो म्हणून. हा, हे बघा. तुला नाही असं असंच गाडी. करशील का? करशील असं? करशील? अरे, पण वांग्याचा राग इकडे या राव, हा? तुला गाडी तुम्ही द्या. काय म्हणलं मला? तुम्ही काय म्हणलं मला? हा? काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणलंय? डुक्कर म्हणते. डुक्कर? हा? डुक्करचं बायको पण डुक्कर आहे माझं नवरा. नाही का? हंतर जावं. माझा नवरा नाही म्हणलं काय मी काय तू म्हणलो निघ. तू पण निघ. आता झाली आई मी तुम्ही निघा. निघा घरी. तू आधी काय म्हणली आता तू आत गेल्यावर नाही तू निघ. म्हणली खाऊन खाऊन तारे म्हणले खाऊ खाऊ पुसली हा. बघ. असं का? निघायचं. नाही नाही म्हणलो नाही निघायचं आता. आई मी असं बोलत का आई. तुला? निघायचं. तू म्हणली नाही म्हैस हो ना लोक कधी म्हणले आणि आई ताडी काय म्हणत होती तुला? निघायचं. पहिला- माझ्या घरात यायचं नाही तू चल. जा जा चल निघ. चला जाऊया बापू. लय झाली तुमची सेवा ना. चला तुम्हाला लिंबू फिरवा. निघा, नका नका निघा. आणि जावई बापू काय म्हणले सुनबाई काय आपण घरातली काम करू. नकोय चला चल 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 असं असं कसलं डोकं आहे हो तुमचं हा, मग बरोबर लागलं की नाही कामाला दोन्ही बी. बिगर औषधाचीच करून एक द्यायला बसून लागले. राहायची आणि एक गावाला जायची हा, त्यापेक्षा दोघींचे भांडणं लावले आणि जागा बसले आईचं कसं होतं आईचा रटा असा होता स्वयंपाकाचा टाइम झाला की आईने पिशी आडाकली हा चिंगाट आणि हिचा स्वयंपाक टाइम झाला की ही बसायची ही बसायची कशी कामाला लावली मग पहिले काय डोकं चालू ते राव तुम्ही मग अरे याला म्हणतात डोक्याला ना. वैताग वाढीत नको नाही नाही ही महत्वाचं आहे आणि तिला जाळ झाला त्यांचं बरं झालं कामाला लागलं तसं तरी यांना का हाकली इथे नाही बिगर ऐकल्याची म्हणजे एक काय ही माझी एक नंबरला बसले पण मागून या- चालू केल्यामुळे यांच्यापर्यंत आलीच नाही ना एक म्हैसेन एक जर्सी गाई काय लय राड आहे हो मोठा अगं बाय 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 लगा हे का कुणीतरी फसवते मला कधीतरी फसवते मला बोला द्या माझ्या पण अंगात आले. आले पाहू द्या आई मला नाव ठेवते कोणी नाही ठेवीत द्यावा कोणी नाही नाव ठेवीत ठेवते देव मला कोण आहे? कोण आहे? झालं काय? नानो झालं काय? देव का बुका करते का काय आता येते ए! फसवते! याच्या दुकान खाली पडले! झाकून ठेवल्यात झाकून पहिलं नाना यांना का उलट घेतो घेऊ का अरे ही काय भानगड आहे ते देवदारा मी हे करतो देव जागेवर दाबी तर काही हॅलो ते आता करणार ए नाना कोण आहे? कोण आहे? तुमचा नवरा आहे इथे. अयो कोण आहे? म्हणा ना नाना म्हणा तुमचा नवरा आहे हे काय ठेवशील नाव? नाही नाही अजिबात नाही घराच्या लक्ष्मी नाव ठेवतो अजिबात नाही काय नाव हे देवाचं ठेवतो? काय म्हणते? देवा बोला तिला आता कोप झालाय हा देवा बोला खरं नाही ठेवणार का नाव नानो ठेवणार का नाव देवाच्या हातातलं वडा ठेवणार का नाव हातातलं वडा देवाच्या देवाच्या हातातलं म्हणायचं नाही वा 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 हातातलं म्हटलं आयो. का बसतो? अरे देवाला दिसतोय राव. येते. इकडून आले की इकडून बसतो.
बरं ऐका ना देवा, हा? देवा ऐका ना, काय म्हणणं आहे तुमचं? अयो नाही देवा, ना ना. काय यार? जेवणार का नावं? नाही 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 ठेवणार. आता नाही, आता नाही ठेवणार. नाही तुला बाहेर जाऊ देणार का? हा जाऊन देणार जाऊन देणार. जाऊन देणार, जाऊ नाही काहीच नाही म्हणणार. काय म्हणणार का? नाही म्हणणार. अजिबात तिच्या नाही. नाचण्याबद्दल काय म्हणणार का? काहीच नाही, तिच्या खाण्याबद्दल काय म्हणणार एक का? शब्द नाही बोलणार. आताच नाही. देवा उतरले बघू. वचन दे. गाडी म्हणणार का? ए, लवकर. उठा. अयो लवकर. हा, वचन दे. देवाच्या हातातलं खाली टाका वचन घ्यायला. वचन घे लवकर. हा. दे लवकर घे. नाही तर आता का देव बोट फोडी ते का काय आमचे? गुडघा फुटत आहे. काय पाहिजे? बोलायचं काम नाही. बोला देवा. तू बायकोला काय म्हणतो? बदडीला धडी पोसली. काय म्हणतो? नाही नाही, आज म्हणले होते आता नाही म्हणणार. आता ना हिचं टोळं खाऊ खाऊ छान झाले ना. ही झालंय बुवा. आता ते बी नाही चालली. मला- तू वचन घेता का नाही? हा? देव उचलून आदळायचं का? अयो ना ना, देवाला डोकं चालू होतं का? अयो वचन द्या लवकर. वचन द्या लवकर. ना ना, एक काम करा, देव बिंगू बिंगू टाका उलशे. देव कुठे गेले? कुठे गेले देव? काय पाहिजे? देवा देवा, कोणाच्या अंगात आलं? कोणाच्या अंगात गेलं? आईला उगा ऐकून घेतोच म्हणून रपा रप देव का तिच्यात? नाही नाही, चल द्या नाटक दोघींचा. पाव मारून घेतलं आता पाय पडायची नाटक. नाही नाही, काही नाही झालं. आमचे सुजले चांगले पायी. तुम्हाला मारलं काय मी? काय झालं? काय होतं? आताच कुठं ही नवीन पण या अंगात यायची सिस्टम आपल्या घरात केव्हापासून आली? अगं पाय. एका एकीच आली. त्याला काय झालं होतं? काय माहिती? कोणा काय झालं? तुम्हाला एवढं का घाम आलंय? हा? आमचं नाही. आईचे टंगड तो वाला नो इतकं हल्लं मला गणिताच्या बाहेर. मुळे त्याला काय करत? अरे मांड सुद्धा हा? कोणी मारलं? हा? कोणी हाणलं? अरे पायी सुजली हे. कसं काय? काय नाही, ते ही झालचे उलचे फोड आले होते. फोडायला? मला सांगायचं ना मग. हा ना, घरातच नाही यायचं. हे बाबा हो, काय झालं तर सांगा की अहो. एवढं थोडं का तुमचं हे झालंय? होय आई, हा? तुला बी बसले बारी बारी येतो तुला. मला काय येते भारी? तुला नाही डीजे लावावर. हा? डीजेवर कसं दिसत? काय गांधा आहे बाबा हो. आणि ही बायको म्हणणारी म्हणले सुशिक्षित ए, आहे राजू, तू. अरे तू ऐक ना. अहो, असं कोण म्हणलंय सुशिक्षित? मग काय? तू पुरी बी शुद्ध. अरे नको आवाज. यार मरण नका तू बाप. आपण दुसरंच आहे ना, मग बायकोला नाही नाही, अजिबात नाही. आमच्या असं काय वारं फिरत नाही येत बाबा. तो माहिती का आमचा पार भोगा केला ना पार. तो आहे नादानी हिनी माया भोगा वाजवला आणि तो वाजवला बापाचा. लायकीचे तुम्ही दोघं. हाय का नाही गं? हा? अरे अरे, आम्हाला नावं ठेवत राहतात. हा ना, आमच्यातलं काय हा दिसत नाही. हा ना? हा ना? हा ना म्हणताय आता. सांग बरं सुरू आहे का? हा ना येते. म्हणताय. मग तुम्ही काय त्या दोघींनी ठरवून घेतलं का रे? मग आम्ही दोघींनी ठरवले. हा? तुम्ही कसे बाप लेक झाले एकत्र, तसं आम्ही पण सासू नाही. तुम्ही एक काम करता का? नका नका, तुम्ही- तुमचं काय कामच सांगू नका तुम्ही आम्हाला. दोघं फिरून येता का? आम्ही तुम्हाला स्वयंपाक करून ठेवतो. खरंच का? हा मग यांना तुपातला करून ठेव. हा तुपातलं बा. तुम्ही तुपातलाच का? तुपातला. बघा आमच्या बी बापल्या कसा आहेस का हा, कसा आहे? तुपातला करून ठेव. हा, त्याला काय लागत आहे? या 3 दिवस जर सुदिव आल्या तर तिथून पुढे हा, चालतंय. निघा मग, निघा. ओके, हा, डन. निघा, बेस्ट निघा. ऑफ लक. हा, या, या. एकदम बेस्ट ऑफ लक. हा, एकदम जातो भारी मी आता. बनवलं आपलं. याचा नवीन डबडी आण. आणि ऐका ना, साजूक तुपातला करा बरं हा. का? साजूक तुपात तूप आणि- घालून. आणि आणि त्याच्यात काजू बदाम पिस्ता पण टाका. सगळं सगळं सगळं. आणि ती ही टाकू का? बाय 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 बाय. ओके ओके. आपली स्टाईल. या. चला यांना आहे ना एक काम करू, हागंदरीला जाऊ, डबड्या 2-3 हागायचे गु भरून आणू. काऊ द्या. काय चोपा म्हणजे चोपा म्हणा.